हॅलो 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 बोल काय नको हॅलो 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 माझं बोल हॅलो 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 बरोबर गणपती बाप्पा करायची सुरुवात शॉर्टकट मध्ये जाणार आपण शॉर्टकट मध्ये लय पण ताणायचं नाही लय पण ठोक पट्ट्या लावायच्या नाही हिशोब बरोबर होणार अगदी पद्धतशीर होणार पण त्याच्या आधी निधानेश्वराला एक गाणं देवा महाराजा निधानेश्वरा जर काय कुठं परिस्थितीचा पाऊस आला आणि पार थंडावले तर तसं काय होऊ दे नसून दे तर पाव पडून दे नसून दे सचिन बुवाच्या बारीक पण पडून दे नसून दे सचिन बुवा हा तिकडे कोपऱ्यात आहे चालतंय सुरुवात करूया अरे मग थंडावलं का सुरुवात करूया तुमच्या शिवाय हे बघा ढोलकी कीबोर्ड बेंजो आणि ऑक्टोपॅड आणि पाचवा वाद्य तुमची टाळ्याने आवाज त्याच्याशिवाय काय जोर आवाज सुरुवात आधी या ठिकाणी हा कार्यक्रम ज्या प्रकारे ते रंगतो आहे सहकार मित्र मंडळ साखरपा कोंडगाव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी एक बक्षीस आहे कैलासवासी अमोल शिंदे माऊली श्री गणेशा करतात ते आता कैलासवासी आहेत मात्र या कार्यक्रमामध्ये ती माऊली अर्थात अमोल शिंदे माऊली ही अग्रणी असायची प्रत्येक गोष्टीत त्यांचा पुढाकार असायचा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती राहो कार्यक्रमाला सुरुवात स्वागतम स्वागतम सुस्वागतम हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजश्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांचा जो वैचारिक वारसा या महाराष्ट्रामध्ये पूर्ण अविरत गाजला ते असे अर्थात शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून येवली गावचा ग्रामदेवत आई नवलाई देवी केळंबे गावचा ग्रामदेवत आई विठलाई देवी धरणदेव डोंगर ज्या राज्याच्या भूमीला आणि रत्नागिरीला माझ्या पत्रांचे जाण वाटलं त्या राज्याचा धनी चव्हाणराव धनी केदारलिंग धनी पोतनेश्वर आई जुगाई साकाई हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि संतांच्या माती आणि मध्ये हिंदुस्थान ज्याने आपल्या आठवाच्या तापाखाली पाच घातला तो होळकर शाहीचा संस्थापक राजे मल्हारराव होळकर इंग्रजांना 18 वेळा पराभूत करून आपली ही स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली छत्रपती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कोंडगावचं ग्रामदेवत धनी निधानेश्वर धनी मार्लेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन जागे मालक रंगदेवता आणि रसिक राजा तुम्हाला माझं विनम्र अभिवादन तुम्हाला माझा साष्टांग धन्यवाद आज या ठिकाणी श्री निधानेश्वर मंदिर कोंडगाव अर्थात सहकार मित्र मंडळ कोंडगाव आणि याचे हरण करते क्रमिते आमच्या अभिजित शिंदे अर्थात आमच्या अभ्यासचे आबा शिंदे आज मला तुमच्या माध्यमातून सलग दुसऱ्यांदा कार्यक्रम करायची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन
मोठे शाहीर माझ्या 25 बारशास पुजलेले. सुरुवातीला पण कार्यक्रम त्यांच्याबरोबर झाला मुंबईला, त्याच्यानंतर 15 कार्यक्रम झाले. आता इकडे पण गावाला पण पहिला त्यांच्याबरोबर होता. अचानक खेळवशात लागले आणि शेवटला मी दसऱ्याच्या नंतर कार्यक्रम घेत नाही, पण सगळ्यांच्या विचारानं दसऱ्यानंतर 5 दिवसानंतर कोजागिरीचा कार्यक्रम आहे दापोली चंद्रनगरला, तो पण ह्यांच्यासोबतच, म्हणजे सुरुवात पण ह्यांच्यासोबत आणि शेवट पण ह्यांच्यासोबत. अजून 2-4 वर्ष तरी 5वीला माझ्या पुजलेला आहे, हरकत नाही. सचिन कदम ज्या प्रकारे त्या आदिमाया नांदून गेली, ज्या प्रकारे तर बारी ठेवली, त्याप्रमाणे आपण बारी करणार. आपण काय कोणाचा देणेकरी नाही, ते माझं देणेकरी नाही तर मी त्यांचा देणेकरी नाही. ते ज्याप्रमाणे आदिमाया सृष्ट करण्याच्या गोष्टी करतात आणि त्यांनी प्रयत्न केला आणि तो फार रास्त होता, त्याचप्रमाणे मी माझी ते बाजू मांडणार. मांडुकी नको, मांडुकी नको. आता विषय कसा, आधी काही मंडळी आली, तुम्ही नाव घेऊया. दिनेश भंडारे माऊली आणि ज्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टीला मांडून ठेवल्या त्या आपण त्यांचं प्रत्युत्तर, वादाला प्रतिवाद, प्रश्नाला उत्तर, भागाला भाग, ज्या गोष्टी असतात त्या मी समजवण्याचा प्रयत्न करीत सुरुवात करूया. इथे सांगितलं की आदिमाईचं स्तवन आणि आदिमाईचं निशाण श्रेष्ठ आहे, त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांच्या बाजूने ते मांडलं आणि वरती म्हणतात की मी निधनेश्वरती स्तवन गायलं तर शाहीर मला पकडतील. त्यांना आईचा गण चालतो, त्या आईवरती येणार आहे मी. त्यांची आज कायमची ते आईची ज्या गोष्टीवर त्यांची वचवच आहे ती आज कायमची बंद करणार आहे. दुसरं काय बोलायला असलं की त्यांचं हे वडा दिसाल वांग्यावर आणि आयनाच्या पिंजळीवर आहे. तुमचं आयन पण तोडतो आणि पिंजळ पण तोडतो. शकल्या मारायच्या, दुसऱ्यांना मारायच्या. लांबोरे बोललाय नको, मैदानात नको भांडा. तर याने ठाण्याला कार्यक्रम केला. त्यावेळेला आपले स्तवन गायले ते आनंद के माऊली होते आणि त्यावेळेला ते म्हणाले की लांबोरे आज काय बोलू नका, बो आज काय बोलू नका. आणि अर्थात स्तवन हे कोणाचंही गावं बापू चव्हाण माऊली या ठिकाणी आहे. गणाला शक्तीतुराला सुरुवात ही गणापासून होती. आदिमाईचा गण श्रेष्ठ की शिवाचा गण श्रेष्ठ इथपासून सुरुवात होती. त्यांचं म्हणणं हरकत नाही. गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं आदिमाई सांगते त्यांच्या मागून जायला काय हरकत आहे. मी पण माझ्या ग्रामदेवतेचं मध्ये मध्ये खाली होतं ना सांग, म्हणजे आमच्या आधी ग्रामदेवतेचं मी स्तवन गायचो. त्यांच्यासोबत बारी होती. त्यांनी सांगितलं की तुम्ही देवीचं स्तवन गायचं नाही. आम्ही ऐकलं आणि ते त्यांचं फॉलो केलं. याने परत चुकवलं. आनंदी केवळचं गायलं
मी पण म्हटलं काही चुकी नाही याच्यात, गा तुम्ही. आज तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं स्तवन गायला असत, मी काय नसतो बोललो, पण काहीतरी म्हणून बोलायचं आहे, ते आईच्या गाण्यावर बोलायचं आहे म्हणून काहीतरी शकण्या माराल, चलेगा नाही, समजून बोला, चलेगा नाही. हा गाव कसा बसला, चतुर्सीमा आखून कशी घेतली, निधानेश्वराचं पहिलं आस्थापन कसं झालं, त्या शेतीत या भरल्या कणसात दाणे कसे, आणि ती रांधली कशी, एकाचे 21 कसे झाले, पाचाचे 25 कसे झाले, खुटी कशी मारली आणि मठी कशी बांधली, हे स्तवन गातोय या निधानेश्वराच्या चरणाशी. संगमेश्वराच्या संगमेश्वराच्या पुण्यभूमीत साखर प्याच्या कोंडगावात, संगमेश्वराच्या पुण्यभूमीत साखर प्याच्या कोंडगावात दिधला हुकुम कौला, दिधला हुकुम कौला आणि बांधिला निधानेश्वराचं राऊळ, आणि बांधिलं निधानेश्वराचं राऊळ. पहिल्यांदा या महापुरुषाला इथं निशाण ठेवलेला आहे आणि गाव स्वस्त आहे, गाव उभा राहतो आहे. एकाचे 21 आणि पाचाचे 25 होत आहे. Bravo!
सीमा आखलीचा मधुर गीत निदानेश्वरानं दिली पदरी बरकत जय गण्याच्या आधी शायराने स्तवनात प्रश्न विचारलेला आहे. इतक्या बाऱ्या झाल्या मात्र स्तवनामध्ये प्रश्न विचारणारे हे पहिले शायर आम्हाला मिळाले. स्तवनात कधी प्रश्न कुणी कधी विचारत नसतो. बापू चव्हाण मौली या ठिकाणी म्हणजे एखाद्याला अडकवायचं आहे तुम्ही अडकवा आणि शक्यतोला यालाच खरा म्हणतात. त्याप्रमाणे गेल्या वर्षीपासून शायराने गणात प्रश्न विचारायला सुरुवात केली, गवळणीत प्रश्न विचारायला सुरुवात केली. खरा शक्यतोला असाच आहे आणि तो शाहीर समोरचा त्या अंकल्पित कुठं काढत नसतो. हे प्रश्न घालतात त्याच्या बाजू सोडवत नाही, हे सोडून सांगायचं ते सोडून सांग. आता प्रश्न विचारल्यानंतर 18 पुराण आपले 4 वेद 4 उपवेद आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी उत्तरं वेगवेगळे संदर्भ आहेत. आता एखाद्या रामायणामध्ये सीतारामाची पत्नी आहे आणि एका रामायणामध्ये सीतारामाची बहीण पण आहे. मग हे काय आम्ही लिहिलेले ग्रंथ आहेत का? आता त्याने जे विचारलंय की आद्य शंकराचार्य
जे हिमालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गवळ मिळाली आणि ते सगळं ते स्तवनात गालेलं आहे. तर ती गवळीचं नाव विचारलंय. शाहीर लक्ष द्या, त्या गवळीचं नाव, आता हे पण बघा, त्या गवळीचं नाव तुलसी असे होते. आता हे आद्य शंकराचार्य ज्या प्रमाणात तपश्चर्याला गेले, आता हा तुलसी माऊलीचा गवळणीचा भाग आहे. आता त्यांच्यानुसार हे बरोबर नसेल तर ते करायचं काय, उत्तर द्यायचंच नाही. आणि वरती म्हणतात चुपपट्टी लावतात. आता तुम्ही आमच्या प्रश्नाचे अर्धा डझन बाऱ्या यांच्या मुंबईला झाल्या माझ्या यांच्यासोबत, त्या अर्धा डझन बाऱ्यांमध्ये दोनदा याने आमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आणि ती दोन्ही चुकीची होती. त्याच्यावर आम्ही काय ब्र काढला, आम्ही म्हटलं चुपपट्टी लावताय, तुमच्या ग्रंथानुसार ते बरोबर असेल, आम्हाला जे अपेक्षित आहे ते उत्तर नाही. म्हणून शाकण्या कोणाला मारता तुम्ही, शाकण्या मारून मला दाखवताय. आता स्तवनात तुम्हाला एक प्रश्न विचारतोय का, यांच्याकडून ती उत्तर घ्या तुम्ही. नसतील उत्तर जबरदस्ती नाही, कारण अचानक आपण प्रश्न विचारतो, एवढे कोणी वाचक नसतं, दुसऱ्या वारीला उत्तर मिळेल, मात्र त्याचं तुम्ही सांगा की स्तवनाचं उत्तर माझ्याकडे नाही. मूग घेऊन गप्पा नका बसू. बाकीचं सगळं जमताना, बाकीचं सगळं जमतं, मग हे पण जमायला पाहिजे तुम्हाला. तर माझा प्रश्न असा, गणपतीचा पितांबर रावणाच्या उरावर पडला होता, त्यावेळेला रावण किती दिवस तडफडत पडलेला होता आणि त्या जागेचं नाव सांगायचं तुम्ही. हा स्तवनाचा प्रश्न. गणाचा पुढचा, बोल श्री गणपती गजानन, श्री गावदेवी अखंड हरदास्वरीचा, अखंड बाबुरंगले घराण्याचा, गणेश भिकाजी प्रबल विशाल गणपती बाप्पा. गड आणला, आत्मलिंगण याचा गड आणला. गड फार छान, लेखणी छान, चाल छान, विषय छान. आता या वादनामध्ये ते थोडं ऐकायला आलं नाही, म्हणून त्याला फोन करून विचारला तुमचा प्रश्न काय, तर त्यांनी सांगितला. तसे ते आहेत थर्ड भारी तयार झाला, त्यांना काय होतं काय माहिती, मुस्करा. आता तर त्यांचा प्रश्न असा होता की ज्यावेळेला रावण लघुशंकेला गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्नान संध्या केली, ब्राह्मण होते रावण, तर ते किती वेळ लघुशंका करत होते, त्यांच्या भाषेत मुतत होते. तर ते रावण त्यावेळेला 5 घटका लघुशंकेला बसले होते. आमच्या वस्तादांच्या वाचनातून आलेला आहे. आता त्यांना आपला विचारला नको प्रश्न तो या गाण्यात विचारतो. आता आदिमाय श्रेष्ठ आदिमाय श्रेष्ठ आदिमाय श्रेष्ठ करून दाखवायची ह्या गाण्याचा भाग तुम्ही गायचा शाहीर. सचिन कदम बुवा गाण्याचा भाग गायचा, गण गातो घ्या. साज तुऱ्याचा नमितो गणमी शिवाचा अधिकार, कापली नाही नाळ पिंडाची हुंदका ना हुंकार. अरे साज तुऱ्याचा नमितो गणमी शिवाचा अधिकार, कापली नाही नाळ पिंडाची हुंदका ना हुंकार.
केला मळाचा देव गणपती, अहो केला मळाचा देव गणपती, झाला अहंकार आणि अहंकार रूपी शिर उडवले, घडला ओंकार. नमिला नमिला शिवगणमी नमिला, नमिला नमिला शिवगणमी नमिला.
सांगू कसं आहे? हे म्हणतात याने आहे गेलेली चालते. इथंच वर्षभरापूर्वी कोरोना बसा वर्षभरापूर्वी यांना सांगितलं की बरं तुम्हाला सांगतो, निदानेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आयेचा गण मी आयुष्यात बारीक एकदाच गायला, तो पण राजेश निकम बरोबर गायला. त्याच्यानंतर यांचं कसं असतं, बिन बुलाये मेहमान आपण मुझे मार, आपण मुझे मार, संकट स्वतः तयार करतात आणि नंतर म्हणतात तुम्ही असं बोलता. आता तुम्हाला तो विषय लावून सांगतो. याने एका बारीक दिव्याला मला आव्हान केलं, चॅलेंज चॅलेंज सारखं ते करत असतात आणि आले बोलतात माझा पोरगा बारीक जाऊन गाणं म्हणणार. मी त्या विषय काढला नाही, पण यांचं काही गोष्टी अति होतात त्या सांगाव्या लागतात. माझा पोरगा येऊन बारीक गाणं म्हणणार. मी तिथे म्हटलं अहो त्याच्यात चॅलेंज कसलं, तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात भाव आणि भावाचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या जर गात असेल तर मला काकाला त्याच्या चुलत्याला केवढा आनंद होईल. माझा लेकरू माझा तो पुतण्या भीमसेन जोशींसारखा मोठा गायक व्हावा हा तिथं आशीर्वाद दिला. तरी पण त्यांनी त्याला आणला पोरग्याला. पोरगा 4 वर्षाचा गोंडस बक्षी लावून काय सूर्यास म्हणतो उगू नको आणि चंद्रास म्हणतो मावळू नको, असा पोरगा आणला. पोरगा कानसारला या वाचप्या कानसारला म्हणजे 4 वर्षाचा लेकरू काय होणार सांगा. अहो अजून तो ज्युनियर मध्ये नसेल आणि नाही बोलला. अहो त्याला माईक मारला तिथं तोंडावर. अरे सांगितलं होतं काय तुम्हाला? परत दुसरा शाहीर असेल तुमची किती काढली असती. परत दुसरं आव्हान, जोपर्यंत माझा पोरगा मोठा होत नाही तोपर्यंत कुठला तुरेवाला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आणि याने गेल्या वर्षी ज्याच्यावर पाय उचलला त्याच शाहीरानं सुरेश राऊतांबद्दल मी या बारीत बोललो होतो, त्याने त्यांचा प्रश्न फोडला. पोरगा अजून 4 वर्षाचा, पोरगा अजून 4 वर्षाचा. हे चॅलेंज आम्ही दिलं होतं तुम्हाला, आम्ही दिलं होतं. मग तसंच याने काय सांगतो बघा, हे म्हणतात ना थुकपट्टी लावतो, आज त्यांना उघडा पाडतो बघा. निदानेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आयेचा गण मी यांच्यासमोर गायलेला नाही. मला फरमाईश येते ती फरमाईश गातो. त्याच्यावरती यांनी परवा चाल आणली दुसऱ्याकडनं, हे स्वतःकडे येत नाही, दुसऱ्याकडनं आणलेली बोलून दाखवतात आणि म्हणतात माझं कौतुक करा. अरे असं कसं होईल? तुमच्या समोर मी गण गायलेलाच नाही, तुमच्या ज्या गोष्टींचं ते कौतुक झालंच पाहिजे. तुम्ही जे माझ्या लांबवर गाणी काढताय लय भारी, मला विकासवर काढता ते लय भारी, तुम्ही आता प्रश्न उत्तर विचारता ते लय भारी, तुमची गायकी लय भारी, त्याचा कौतुक आहेच ना. मी भारी सांगितलं की प्रतिस्पर्धी कसा असला पाहिजे, सचिन कदम सारखा असला पाहिजे मी सांगितलं. पण तुमच्या शाकण्या माराल आणि ते सण कसं करू? त्या गाण्याची फोड मी इथंच केली होती वर्षभरात. हे कंटाळा पण येत नाही एक एक गोष्ट बोलून दिसतात नळावर भांडल्यासारखं. त्याच्यामध्ये काय म्हटलंय मी, आये काय काय आणू गणपतीला, म्हणजे देणारा गणपती मागणारी आई. परत वर म्हणतात आईचा कमीपणा. अरे ते आधी माहिती तुम्ही स्पष्ट करा ना. जर तुमच्या समोर तो गण गायला तर सुरुवातीला बोलतो ह्यांचं म्हणतात पोस्ट मास्टर करतो, आज बोलले रेकॉर्डिंग आहे स्लिप ऑफ टंग. तसं परवा चिल्ड्रन म्हणताना चीट झालं ते घेऊन बसले सचिन बुवा ऐसा कसा चलेगा पोस्ट मास्टर. माझा पोस्ट मास्टर कसा करणार तुम्ही? पोस्ट मास्टर माहितीये करू चेकमेट. आता चेकमेट करू. आता यांचा प्रश्न गाण्याला प्रश्न विचारतोय, तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. ज्या ठिकाणी रावणाने आले पेटून पण त्यांना माहिती नाही पाऊस कसा गारठवायचा, तर ज्या वेळेला राहून गणपती बाप्पा गेले तिथून, गुराख्याचं रुपडं होतं आणि ते आत्मलिंग जमिनीत घुसलं, वरती येईना, हलवायला लागले आणि नंतर शेवटचं बघा ग्रंथात आहे, शेवटचा त्याचा असा आहे, ते आत्मलिंग तोंडाने उपटायला लागले. त्यावेळेला लाळ निघाली. त्या लाळेतून फेसाळातून एक नदी निघाली. त्या नदीचं नाव सांगायचं शाहीर तुम्ही. स्तवनाचा प्रश्नाचं उत्तर माझ्या परीने दिलंय, गणाचं उत्तर माझ्या परीने दिलंय. दोन्ही प्रश्न तुम्हाला पलटवार केले, त्याच्यामुळे शाहीर याचा उल्लेख या ठिकाणी करायचा. खूप पट्टीत तुम्ही लावता मला सांगू नका. इथे जनता जनार्दन आहे, सांगेल काय ती. आता गवळण गातोय नको सच्चू मेरे बच्चू नको. आता शाहिरांचा सन्मान असला पाहिजे. गेल्या वर्षी थोडी आगावगिरी मी पण केली नाही, नको मला काय पण म्हणतील ते माहिती तुम्हाला काय. अहो या 5वीत माझ्या कोजागिरी पौर्णिमा पण नाही
मी त्यांना बोललो मला इक्या म्हणा भिक्या म्हणा, पण मी त्यांना सच्चू मेरे बच्चू बोलणार नाही. मी सच्चू मेरे बच्चू बोलणार नाही. मी काय बोलणार सच्चू मेरे बच्चू, कारण ते शाहीर आहे, त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. जागा पुढं पाणी द्यावायचं, पाणी दे. माझं मरण मला माहिती आहे ना. अहो म्हणजे मी माझं कसं करतोय माझं मला माहिती. तुम्ही येऊन काय हो उद्या खेळात तर त्यांच्या खड्यात येऊन मला मार. उद्या खेळात मी जाणार उडालं, तुम्ही काय येणार नाही. चला गवळण गाऊया. अरे ते कुठं आहे गवळण? एक बरोबर केलं. गवळण हे विवरण कसे करतात बघा. मला म्हणतात थूक पटे लावतात, त्यांना उघडा पाडतो. बापू चव्हाण माऊली पण या ठिकाणी. आता म्हणतात कृष्णाचा जन्म झाला. बरं, सर्वांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. अगदी कृष्ण जन्माष्टमी घरात सुरू असताना तुम्ही या पावसातून एवढा लांबून आला. तुम्हाला श्रीकृष्ण दळबळ आरोग्य संपदा शिक्षण आणि दीर्घायुष्य देव. ती तुऱ्याच्या साधातून मी तुम्हाला माझ्या कृष्णाकडे प्रार्थना करत आहे. तर आपला हिंदुत्वाचा एवढा झेंडा आज आम्ही बांधतोय बघा, हिंदू शास्त्रावर बांधतोय. आता हे आले आणि म्हणा मला साल्या म्हणायचं आहे आणि लांबोडा दाढीवाला म्हणायचं एवढंच म्हणायचं. आणि मग अवकात आधी म्हणले मी बोलणार नाही आणि नंतर गाण्यात बोलले. बरोबर आहे. त्याने वसुदेव गायला आणि त्या ठिकाणी म्हणतात की त्या याची लायकी काय. आता लायकी कशी सांगतो मला. याच्या पुढे ते गातात गोकुळातले विषय गातात. मथुरेतून सुरू झालेला विषय ते गोकुळात संपवतात आणि पुतना माईचा वर म्हणतात वध झाला. अंतऱ्यामध्ये बोलतात हा. म्हणजे ही पुतना म्हणजे बाई म्हणजे स्वतःचा वध करून घेतला म्हणजे गवळण उरावर पाडून स्वतःच्या घेतली. आणि मला सांगतात त्या दाढीवाल्याची अवकात काय. मी चाल देतो तुमची घ्या आणि सांगतो त्या दाढीवाल्याची अवकात काय. सांगतोय खूण घे ऐकूण, अग सांगतोय खूण घे ऐकून, अग हिम्मत त्या दाढीवाल्याची. मथुरेला त्या सोडून मथुरेवरून सोडून मथुरेवरून मथुरेवरून सोडून म्हणून थोरवी गोपाल काल्याची. जर त्यावेळेला श्रीकृष्णाचे वडील पिताश्री याने जर त्या श्रीकृष्णाला त्या असाच पाऊस होता आणि यमुनेला पूर आला होता आणि अशा प्रसंगातून त्यांनी जर गोकुळात आणले नसतं तर अशा कैक राधांचा कैक गवळणींचा उद्धार झाला नसता. आणि माझ्या त्या वसुदेवाची इतकी पात्रता आहे की तुमचं जन्म मरण टाळण्याचं भाग्य माझ्या वसुदेवाचं आहे. एवढी त्याची पात्रता आहे. मी लायकी नाही म्हणणार, त्या वसुदेवाची इतकी पात्रता आहे. मला म्हणायचं म्हणून त्यांना विचारा त्या वसुदेवाला असे लायकी बेकी शब्द वापरू नका. तुम्हाला बोललो ना सचिन तुला 90 न फसवलं. सचिन तेंडुलकरवरनं विषय गायला. हे म्हणतात तो सचिन तेंडुलकरचा अपमान आहे. मग हिंदू शास्त्राचा अपमान नाही. मला बोलायला तुम्ही व्हॉट्सअपला काय पण बोला चालेल. हिंदू धर्मावरती असं काय बोलू नका. आता कदमाचा विषय म्हणतात नको. हा तुमचा भाग गोकुळातला दिला, गोपाळ काल्याचा दिला, उद्या गोपाळ काला दही अंड्या उद्या. आता
माझी गवळण. आणि वर सांगतात ऐका मंडळी, मथुरेची भाषा म्हणतात युपीमध्ये आहे आणि हिंदी आहे. त्या ठिकाणाला ब्रजभाषा असे म्हणतात आणि तिथली भाषा मैथिली भाषा आहे. कुठली भाषा तुम्हाला म्हणून सांगतो, मैथिली भाषा, जिचं राज्यघटनेत पण त्याला सामावून घेतलेला आहे. आता गंमत सांगतो, पण ज्या वेळेला हे ग्रंथपुराण झालं ते संस्कृत मध्ये दिलं, हिंदीमध्ये नाही. आता मी गातोय लायकी काय ती सांगतो तुम्ही. लांबोरे म्हणायचं तुम्हाला. आता कदम कसा गवळण देतो तो सांगतो बघा. अरे उडवली थंडी पाण्याखाली, अरे गंमत घडली न फजिती झाली. अरे उडवली थंडी पाण्याखाली, गंमत घडली न फजिती झाली. हे ऐकून तू असं चिन्ह, चिन्ह म्हणजे खून. हे ऐकून तू असं चिन्ह, मी कदमावती लायप्पा. कदम नावाचा वृक्ष आहे, मी त्याला गोकुळाचा विषय दिलेला आहे. आणि यमुना नदीच्या डोहापासून आतमध्ये आहे ती सॉरी आपलं गोकुळ आहे, तिथली गवळण आहे. उडवली थंडी पाण्याखाली, गंमत घडली न फजिती झाली. हे ऐकून तू असं चिन्ह, मी कदमावरती लायपाय. आता बघ तुझी ही लायकी काय, बघ तुझी ही लायकी काय, माझ्याशिवाय पर्याय नाही. बघ तुझी ही लायकी काय, माझ्याशिवाय पर्याय नाही. पाण्याखाली गमत घडली
माया जशी जाणार तसा मागून शिवाचा भाग इथं मांडला जाणार. चूक पट्ट्या लावायच्या नाही. आता मूळ प्रश्न शाहिरांचा प्रश्न गेले आता 2-4 महिने आमच्यावर आहे, प्रयत्न करतो आहे. आता शाहीर आज तुम्हाला भेदिक शायरीच्या नुसार देण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही 2दा प्रश्नाचं उत्तर दिलं, वेगवेगळे भाग देण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय त्याच्यावर बोललो नाही, फक्त एवढं सांगितलं की उत्तर आम्हाला मान्य नाही. आता शक्ती तुला वाटला की भेदिक विश्वपण आला त्याच्यामध्ये, तर गातो आहे का? भेदिक भाग देतो शाहीर. ब्रह्मा माया उत्पत्ती आदिक जगत्य विष्णू शेषशाही, मंथन केले देवादिकाने मेरूची रवी, वासुकीची दोरी सह शेषशाही, स्वाती नक्षत्र येती समुद्र ग्रामे बहुनारी, स्वाती नक्षत्र येती समुद्र ग्रामे बहु नारी गर्भिती, 2 शिंप्यांची शिंपली तयात एक साळुंकी दिसती, अशा या गर्भ मातांशी मोती नावे बाळ प्रसवती, आणि त्या कित्येकांचे भाग्य शोभवती. म्हणून शाहीर त्या भेदिक शाहिरीच्या मार्फत त्या 2 स्त्रिया म्हणजे शिंपल्यांच्या 2 वाट्या आणि त्या स्त्रियांच्या सहयोगातून जन्मलेल्या बाळाचं नाव स्वाती नक्षत्रात पावसाचं पाणी पडून शिंपल्यातून मिळणारा मोती आणि गावाचं नाव समुद्र, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेदिक गर्भातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शाहिरांना आमचा विषय आम्ही त्यांना माहिती आहे. कलियुगामध्ये गेल्या वर्षी पण इथेच होतं. कलियुगामध्ये जन्म देणाऱ्या आईला आपल्या मुलीच्या लग्नात अक्षता टाकायचा मान आहे, मात्र आपल्या मुलाच्या लग्नात अक्षता टाकायचा मान नाही. मात्र ते लग्न लागत असताना त्याच शुभ मुहूर्तावरती आपल्या घरदैवतावर किंवा कुलदेवतावरती अक्षता टाकायचा मान आहे. हा शाप आणि वरदान कुणी दिले एवढं सांगायचं. त्यांनाही माहिती आहे की आमच्या ग्रंथाचं नाव देवादिकांचे संयोग किंवा तुम्हाला तुमच्या ग्रंथानुसार द्या हा भाग आहे. आता मुखडा फक्त गातोय आणि संपवतोय भाग. योगेश्वर यांचे 100 रुपये आले आहेत. ज्ञानाच्या रण मैदानी नुसत्या कोतबाता, शाहीर ज्ञानाच्या रण मैदानी नुसत्या कोतबाता, भाकड कथा या लय झाल्या तुमच्या, भाकड कथा या लय झाल्या शास्त्राला भिडवाता,
भावांना दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन माझा इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.